नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओमध्ये गौरी आव्हान ते गौरी विसर्जन, संपूर्ण पूजनाची पद्धत, प्रथा आणि गौरी आव्हानाचा आणि विसर्जनपर्यंत शुभ मुहूर्त, तसेच गौरीच्या 3 दिवसामध्ये कोणकोणते नैवेद्य करायचे याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. गणपती बसवल्यानंतर दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी आणि यानंतर होते ते गौरी आव्हान. गौरी पूजन हे देखील भाद्रपद महिन्यातील महत्त्वाचं व्रत आहे. ज्येष्ठ गौरीचे प्रत्येकाकडे आपापल्या परंपरेप्रमाणे पूजन होतं. आता आपण जाणून घेऊया गौरी आव्हान ते गौरी विसर्जन या दरम्यान आपल्याला काय काय केलं जातं. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरीचं पूजन करतात. एका पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या आणि तिची प्रार्थना केली. गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला आणि तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठ गौरी हे व्रत करतात. आता गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जातं आणि म्हणून आपण यांना ज्येष्ठ गौरी म्हणजेच महालक्ष्मी असं आपण संबोधतो. आता ज्येष्ठ गौरीचा प्रथम आपण शुभ मुहूर्त कधी आहे ह्या 3 दिवसात शुभ मुहूर्त आपण प्रथम पाहून घेऊयात. प्रथम गौरी ज्येष्ठ गौरी आव्हान याच्यामध्ये मंगळवारी 10 सप्टेंबर 2024ला अनुराधा नक्षत्र प्रारंभ 9 सप्टेंबर 2024ला संध्याकाळी 6:04 सुरू होणार आहे आणि तो समाप्त 10 सप्टेंबरला 8:03 पर्यंत आहे. आपल्याला 10 सप्टेंबरला 7च्या अगोदर गौरी आव्हान करायचं आहे, कारण 10 सप्टेंबरला शुभ मुहूर्त सूर्योदयापासून संध्याकाळी 6:27 पर्यंतच आहे. म्हणजे आपल्याला 6:27 अगोदर गौरी आव्हान करायचं आहे. आता दुसऱ्या दिवशी आहे बुधवारी 11 सप्टेंबरला आपल्याला ज्येष्ठ गौरी पूजन आहे. ते सूर्योदय ते रात्री 9:22 पर्यंत गौरी पूजन शुभ मुहूर्त आहे. या वेळेत आपल्याला गौरी पूजन हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करायचा आहे. आता जो तिसरा दिवस आहे तो गौरी विसर्जनाचा आहे. तो 12 तारखेला गुरुवारी आहे आणि हे मूळ नक्षत्रातच आपल्याला गौरी विसर्जन केलं जातं. हे नक्षत्र रात्री 9:53 पर्यंत आहे. म्हणजे आपल्याला रात्री 9:53 अगोदर गौरी विसर्जन करायच्या आहेत. आता आपण हे सगळे मुहूर्त पाहिले 3 दिवसाचे. आता आपण पहिल्या दिवशी गौरी आव्हान कशा पद्धतीने केलं जातं, तर मंगळवारी 10 सप्टेंबर 2024ला गौरी आव्हान आहे. पहिला दिवस गौरी आव्हानाचा असतो. आपापल्या पद्धत आणि परंपरेप्रमाणे घरातील प्रवेशद्वारापासून ते गौरी स्थापन करण्याच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढावेत. प्रथम गौरीच्या मुखवट्यांची तुळशीजवळ पूजा केली जाते. नंतर हातात गौरी घेऊन आलेल्या बाईचे पाय दुधाने आणि पाण्याने धुवावे आणि त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढावे. आत येताना त्या महिलेला माप ओढण्याला सांगितले जाते आणि नंतर लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत गौरीचे मुखवटे आणावेत. गौरी आली सोन्याच्या पावली, गौरी आली चांदीच्या पावली, गौरी आली गाईच्या वासराच्या पावली, गौरी आली धनधान्यांच्या पावली असे गाणे म्हणत गौराईचं माहेरवाशिनीसारखे स्वागत केले जातं. गौरी आगमन करत असताना ताट चमच्याने किंवा घंटेने वाजत गाजत गौरीचं स्वागत करावे. गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दूध दुभत्यांची जागा अशा अनेक गोष्टी घरभर फिरून दाखवाव्यात आणि त्यानंतर आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना करावी आणि त्यानंतर गौरीच्या मूर्तीला साडी घालावी, दागदागिने सजवावे आणि पहिल्या दिवशी गौराईला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवावा. आंबाड्याची भाजी ह्याचा नैवेद्य आवर्जून केला जातो. या प्रथेला गौरी आव्हान करणे असे म्हणतात. आता आपल्याला दुसऱ्या दिवशी गौरी पूजन असतं. म्हणजेच बुधवारी 11 सप्टेंबर 2024ला गौरी पूजन आहे. दुसऱ्या दिवशी गौरी पूजनाचा असतो. दुपारी 12 वाजेपर्यंत आपण गौरीला केलेल्या फराळांचा म्हणजे चकली, लाडू, चिवडा असे काही गोड मिठाईचे जे काही अनेक पदार्थ असतात जे आपण दिवाळीत करतो, अशा काही या पदार्थांचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. या दिवशी काही संगे सोयरीक जेवणाला सांगितले जातात.
संध्याकाळी गौरीपूजन आणि आरती करतात. तसेच संध्याकाळी जेवायला पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, आंबाडीची भाजी, 16 भाज्यांची एकत्रित भाजी, दिवे फळ वगैरे पदार्थांचा नैवेद्यांचा समावेश असतो. नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी असे वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे इत्यादी पदार्थ आपल्याला दुसऱ्या दिवशी गौरीपूजनात केले जातात. आता तिसरा दिवस आहे गौरी विसर्जनाचा. गुरुवारी 12 सप्टेंबर 2024ला गौरी विसर्जन आहे. तिसरा दिवस म्हणजे गौरी विसर्जनाचा असतो. या दिवशी सकाळी पोत्याच्या सुताच्या गाठी पाडतात. त्यात सुतात हळदी कुंकू, सुका मेवा म्हणजेच सुपारी, हळकुंड, खारीक, खोबऱ्याचे तुकडे, तसेच बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल, रेशमी धागा असे एक एक जिन्नस घालून गाठी पाडतात. यामध्ये हळदी कुंकू, रेशमी सूत, झेंडूची पाने, आघाडा, काशीफळाचं फूल हे महत्त्वाच्या वस्तू असतात. नंतर गौरीची महालक्ष्मींचीच म्हणजेच पूजा करणे आणि आरती करतात. गोड शेवायची खीर किंवा भाताची मुदी, त्यावर गूळ, दूध, तूप याचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी तिसऱ्या दिवशी गौरीच्या महालक्ष्मीच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता आपल्याला दिसून येते. गौरीची पूजा आरती करून पुढील वर्षी येण्याचं आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो. त्यांचे विसर्जन केले जातं. धातूच्या किंवा कायमस्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचं विसर्जन करता येत नाही. गौरीचे पाण्यात विसर्जन केल्यावरती परत येताना थोडीशी वाळू घरी आणून ती सर्व घरभर व परसातल्या झाडांवर टाकतात. त्या योगे घरात समृद्धी नांदते व झाडाझुडपांच्या कीटकांपासून संरक्षण होते अशी समजूत आहे. सकाळपासून रात्री 9:53 अगोदर ज्येष्ठ गौरीचं विसर्जन आपल्याला करायचं आहे. धन्यवाद. मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.